हॅलो स्टुडंट्स, आत्ताच्या पिरियडला आपण बायप्रिझम एक्सपेरिमेंट याची थोडक्यात माहिती सिनॉप्सिस घेणार आहोत आणि मग आपल्याला त्याच्यावरचे MCQ सॉल्व करायचे. डायग्रामच्या स्वरूपात डिस्कशन करूयात. समजा आपण असं म्हणूयात, हा एक बायप्रिझम आहे. बायप्रिझमचा आपण प्रिन्सिपाल सेक्शन घेतलेला आहे, हे लक्षात असू द्या. याच्या समोर या ठिकाणी स्लिट आहे. स्लिट या फिगरमध्ये परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर असं आहे आणि काही अंतरावर हा स्क्रीन आहे, तो आयपीसच्या स्वरूपात आहे. इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करण्यासाठी आपण आयपीस वापरणार आहोत. स्लिट हा मोनोक्रोमॅटिक लाईटनी इल्युमिनेट केलेला असतो. ह्या स्लिट पासून येणारा जो लाईट आहे तो एका रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती एक पार्ट घ्यायचा आहे आणि दुसरा पार्ट दुसऱ्या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती घ्यायचा आहे. एका सरफेसला रिफ्रॅक्शन झाल्यावर इथून बाहेर पडणारा लाईट या दिशेनं जातो. आपण जर या ठिकाणाहून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा लाईट एस पासून आलेला नसून तो या ठिकाणाहून आलेला आहे, त्याला S1 म्हणूयात. आले लक्षात स्टुडंट? हा लाईट रिफ्रॅक्ट होऊन या दिशेने गेला, पण आपण या ठिकाणाहून पाहिलं तर हा लाईट S पासून आला असं आपल्याला भास होत नाहीये, तर तो S1 पासून आला असा भास होतो. त्याप्रमाणे दुसऱ्या रिफ्रॅक्टिंग सरफेसला जाऊया. हा लाईट सरळ जाईल, लाईट रे. हा लाईट रिफ्रॅक्ट होऊन या ठिकाणी मिळेल. म्हणजे समजा मी आता या ठिकाणून पाहिलं तर मला असं लक्षात येत आहे, असं भास होत आहे की हा लाईट जणू काही या पॉईंट पासून आलाय. म्हणजे ती S1 ची दुसरी इमेज, त्याला S2 असं म्हणूया. काय झालं बघा स्टुडंट, ह्या बायप्रिझमनं एका सोर्सचे दोन सोर्सेस मध्ये रूपांतर केलं. ते कोहेरंट आहे. त्या दोन सोर्सेस पासून येणारा जो लाईट आहे तो ज्या रिजन मध्ये ओव्हरलॅप होतो त्या ठिकाणी आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतो. आणि हा जो ट्रिअँग्युलर रिजन आहे या ठिकाणी आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतो. इंटरफरन्स पॅटर्न हा अल्टरनेट ब्राईट डार्क बँडच्या स्वरूपात आहे. आता या ठिकाणी आपल्याला यातला MCQ सॉल्व करत असताना महत्वाचं काय आहे ते बघूया. इथं स्लिट, बायप्रिझम आणि आयपीस ऑप्टिकल बेंचच्या स्टँडवरती बसवलेले असतात. हा स्लिट स्टँड आहे, हा बायप्रिझम स्टँड आहे आणि ही पोझिशन म्हणजे आयपीस स्टँड आहे. S1 S2 योगायोगानं S याच प्रतलात आहे. S ज्या प्रतलात आहे त्याच प्रतलात S1 S2 आहेत आणि म्हणून S1 S2 चा संदर्भ घेतला काय आणि S चा संदर्भ घेतला काय सारखंच आहे. आणि म्हणून सोर्स आणि स्क्रीन याच्यातलं अंतर, सोर्स आणि स्क्रीन याच्यातलं अंतर म्हणजे स्लिट स्टँड आणि आयपीस स्टँड याच्यातलं अंतर त्याला म्हणूयात कॅपिटल D. तर दोन सोर्सेस मधलं हे जे अंतर आहे याला म्हणूयात स्मॉल d, डिस्टन्स बिटवीन S1 S2. आता इथं ही सगळी अरेंजमेंट करत असताना महत्वाचंच आहे, ही जी स्लिट आहे ती नॅरो असली पाहिजे. त्यानंतर हा बायप्रिझम आहे, त्याचं जे रिफ्रॅक्टिंग एज आहे ते स्लिटला पॅरलल पाहिजे. बऱ्याच वेळा हे डिस्कशन करताना तुम्हाला हे अंतर दिलेलं असतं, डिस्टन्स बिटवीन स्लिट स्टँड अँड बायप्रिझम स्टँड, त्याला आपण थोड्या वेळ X म्हणूयात. डिस्टन्स बिटवीन बायप्रिझम स्टँड अँड आयपीस स्टँड थोड्या वेळ त्याला आपण Y म्हणूयात. म्हणजे थोडक्यात D बरोबर काय येणार आहे, X प्लस
हे लक्षात असू दे. इथं जो काही इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे तो कशा प्रकारे असतो तो आपण इथं दाखवायचा प्रयत्न करूयात. इंटरफरन्स पॅटर्नच्या सेंटरला ब्राईट बँड असतो, त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट ब्राईट डार्क बँड असतात. हा सेंटरचा ब्राईट बँड त्याला आपण थोड्या वेळ सीबीबी म्हणूयात. त्यानंतर हा पहिला डार्क, हा दुसरा डार्क, हा पहिला डार्क, हा दुसरा डार्क, त्याचबरोबर पहिला ब्राईट, दुसरा ब्राईट, पहिला ब्राईट, दुसरा ब्राईट. हा झाला इंटरफरन्स पॅटर्न. ह्या इंटरफरन्स पॅटर्न मध्ये दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं अंतर म्हणजे हे अंतर घेतलं आपण तर ते असतं फ्रिंज विड्थ, ते दाखवायचं डब्ल्यू न. किंवा दोन लगतच्या डार्क बँड मधलं हे अंतर घेतलं ते असतं डब्ल्यू फ्रिंज विड्थ. आपण डेफिनेशन अभ्यासलेली आहे. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क बँड इज कॉल्ड एज फ्रिंज विड्थ आणि ते दाखवलंय डब्ल्यू ने. आणि मग डब्ल्यू फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. फ्रिंज विड्थ डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. लॅम्बडा म्हणजे इथं वापरलेल्या सोर्सचे वेवलेंथ, कॅपिटल डी म्हणजे सोर्स आणि स्क्रीन मधलं अंतर, तर स्मॉल डी म्हणजे काय, ह्या दोन सोर्सेस मधलं अंतर. आता हे अंतर मोजताना डायरेक्ट तर मोजता येत नाही कारण हे व्हर्च्युअल सोर्सेस आहेत. मग हे अंतर मोजताना काय केलं जातं, बाय प्रिझम आणि आयपीस याच्यामध्ये एक लेन्स इंट्रोड्यूस करतात. म्हणजे या ठिकाणी आपण हा लेन्स इंट्रोड्यूस केलाय असं गृहीत धरूयात. लेन्स इंट्रोड्यूस केल्याबरोबर हा जो इंटरफरन्स पॅटर्न आहे तो निघून जातो, तो व्हॅनिश होतो. मग आपल्याला त्याच्याऐवजी काय पाहायला मिळतं, म्हणजे हे जे दोन लाईट रेज इथं आलेले आहेत हे असे सरळ पुढे न जाता ते या ठिकाणी फोकस होतात. आले लक्षात, हे दोन लाईट रेज या ठिकाणी आले म्हणजे S1 ची इमेज तयार झाली, त्याला म्हणूयात S1 डॅश. त्याप्रमाणे हे जे दोन लाईट रेज आहेत हा आणि हा ते या ठिकाणी एकत्र येतात आणि S2 ची इमेज तयार होते, त्याला म्हणूयात S2 डॅश. पण हे कधी तयार होतं स्टुडंट्स, बाय प्रिझम आणि आयपीस याच्यामध्ये हा लेन्स इंट्रोड्यूस केल्यानंतर. तो लेन्स फक्त हे अंतर मोजण्यासाठीच फक्त इंट्रोड्यूस करतात. ह्या लेन्सची पोझिशन कोणती आहे त्यानुसार ह्या दोघातलं हे अंतर अवलंबून असतं. हा लेन्स जर बायप्रिझमला खूप जवळ असेल तर ह्या इमेजेस मधलं अंतर मोठं असतं, त्याला आपण मॅग्निफाईड इमेजेस असं म्हणतो. आणि हा लेन्स आयपीसला जवळ असेल म्हणजे बायप्रिझम पासून दूर असेल तर हे अंतर कमी असतं, त्याला डिमिनिश्ड इमेजेस म्हणतो आपण. आपण थोड्या वेळ गृहीत धरूयात. D1 म्हणजे डिस्टन्स बिटवीन मॅग्निफाईड इमेजेस, D2 म्हणजे डिस्टन्स बिटवीन डिमिनिश्ड इमेजेस. आणि मग अशा वेळेस हे दोन्ही व्हॅल्यू माहीत आहेत त्यावेळेस D म्हणजे हे अंतर काढण्याचा फॉर्म्युला आहे D इज इक्वल टू अंडर रूट D1 D2. D इज इक्वल टू अंडर रूट D1 D2. D1 D2 माहीत असेल तर आपल्याला D काढता येतो, हा पार्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर म्हणजे इथं महत्वाचे तीन मेजरमेंट्स आहेत पहा. फ्रिंज विड्थ म्हणजे W, स्मॉल डी, कॅपिटल डी. म्हणजे याच्यातल्या मी वर्तुळ केलेल्या ह्या तीन व्हॅल्यू मोजल्या की ऑटोमॅटिकली आपल्याला काय काढता येईल, लॅम्बडा. म्हणजे बेसिकली हा जो प्रयोग केला जातो तो इथं जी मोनोक्रोमॅटिक लाईट वापरलेली आहे त्याची वेवलेंथ काढण्यासाठी केला जातो. टू डिटरमिन द वेवलेंथ ऑफ द मोनोक्रोमॅटिक लाईट. हे झालं बायप्रिझम एक्सपेरिमेंट विषयी. थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये जे फॉर्म्युले आलेले आहेत, डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड,
किंवा डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड, ते सर्व फॉर्म्युले परत तिथं लागू पडतात, उपयोगात येतात. इंटरफरन्स पॅटर्न आपण इथं मिळवतो आहे. याच्यात फक्त महत्वाचं वेगळं फॉर्म्युला जो आपण 12च्या टेक्स्टमध्ये याचा फारसा उल्लेख नाही आहे आत्ताच्या नवीन पुस्तकात, D इज इक्वल टू √d1 d2, ते लक्षात ठेवायचं आहे. मी परत रिपीट करतोय. d1 म्हणजे काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू मॅग्निफाईड इमेजेस. तर d2 म्हणजे काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू डिमिनिश्ड इमेजेस. ते अंतर माहीत असेल तर d बरोबर काढण्याचा फॉर्म्युला आहे √d1 d2. हे झालं थोडक्यात बायप्रिझम एक्सपेरिमेंट विषयी. आता याच्यावरचे MCQ कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूयात. नेक्स्ट पार्ट, MCQs ऑन द बायप्रिझम एक्सपेरिमेंट. MCQ अगोदर वाचतो, त्याचं गिव्हन डाटा लिहू आणि मग उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते बघूयात. इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट, the distance of 20th bright band from the center of the interference pattern is 8 millimeter. The distance of 30th bright band is. स्टुडंट, इंटरफरन्स पॅटर्न मध्ये 20व्या ब्राईट बँडचं अंतर दिलेलं आहे. 20th ब्राईट बँड याचं डिस्टन्स दिलं आहे. डिस्टन्स आपण सिम्बॉल y नी दाखवायचं ठरवलं आहे. कितवा ब्राईट बँड आहे? 20वा. n ची व्हॅल्यू 20 आहे. yn इज इक्वल टू, याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे 8 मिलीमीटर. हे गिव्हन आहे. याच्या आधारे काय काढा म्हटलंय? डिस्टन्स ऑफ 30th ब्राईट बँड, परत ब्राईट बँडच आहे, म्हणजे y30 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. असा हा प्रॉब्लेम आहे, MCQ आहे. हे सोडवताना साहजिकच अंतर दिलंय, म्हणजे सुरुवात करताना फॉर्म्युला कुठला घेणार आपण? फॉर ब्राईट बँड, डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड, थोड्या वेळ त्याला आपण yn म्हणूयात. yn इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. पण स्टुडंट लक्षात घ्या, लॅम्बडा d अपॉन स्मॉल d म्हणजेच w असतं, म्हणजेच इज इक्वल टू काय आलं? nw. मग आता आपण काय करूयात? n ची किंमत 20 घेऊयात. फॉर n इज इक्वल टू 20. साहजिकच काय? y20 इज इक्वल टू 20w. आलं का लक्षात? n इज इक्वल टू 20, y20 इज इक्वल टू 20w. तसंच n इज इक्वल टू जर 30 घेतलं तर y30 इज इक्वल टू 30w. पण आपल्याला ते w दिलेलं नाही पहा. मग अशा वेळेस काय होतं? तो कॅन्सल होण्यासाठी याचा रेशो घेणं सोपं होतं. रेशो घेतल्यावर हा w ह्या w ला कॅन्सल झाला, हा 0 ह्या 0 ला कॅन्सल झाला. काय शिल्लक राहते बघा? y20 अपॉन y30 इज इक्वल टू 2/3. आपल्याला y30 काढायचं आहे. म्हणजे हे इक्वेशन मी रिअरेंज करतो. y20 इंटू 3, हे 3 इकडे आल्यावर गुणले होतील, डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू y30. हे y30 मी उजव्या बाजूला घेतले. ही व्हॅल्यू दिली आहे 8 आहे, त्याला गुणले 3 भागिले 2, म्हणजेच काय आलं बघा? 8 त्रिक 24 इज इक्वल टू y30. म्हणजेच y30 बरोबर इज इक्वल टू 8 त्रिक 24 भागिले 2 म्हणजे 12. आपण ठेवलेली 8 ही व्हॅल्यू मिलीमीटर मध्ये आहे आणि म्हणून उत्तराला सुद्धा युनिट मिलीमीटर आहे. उत्तर आलं 12 मिलीमीटर. म्हणजे 20वा ब्राईट बँड जर 8 मिलीमीटर एवढ्या अंतरावर असेल तर 30वा ब्राईट बँड हा 12 मिलीमीटर एवढ्या अंतरावर असेल. तसं ऑप्शन आहे, ऑप्शन सी. आणि मग आपण इथे MCQचं उत्तर काढलेलं आहे. स्टुडंट्स, हे सोडवताना गिव्हन काय आणि काय विचारलं याचा मेळ घालणारा फॉर्म्युला निवडला की आपण उत्तरापर्यंत क्विक पोहोचू शकतो.
आणखी एक MCQ बघूयात. नेक्स्ट, in a biprism experiment, fringe width is 0.4 millimeter when the eyepiece is at a distance of 1 meter from the slit. If the eyepiece is moved through a distance of 25 centimeter towards biprism without changing any other arrangement, then the change in fringe width is. काय प्रॉब्लेम आहे बघा, सोर्स हा 1 मीटर एवढ्या अंतरावर असताना फ्रिंज विड्थ दिलेली आहे. नंतर ते अंतर कमी केलं, इज मूव्ड टुवर्ड्स थ्रू ए डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर म्हटलं. आपण एक साधी रफ डायग्राम करूया. हा स्लिट आहे, हा बायप्रिझम आहे आणि हा आयपीस आहे असं गृहीत धरूया. स्लिट, बायप्रिझम आणि आयपीस. सुरुवातीला हे अंतर किती आहे म्हटलंय, त्याला D1 म्हणू. हे अंतर आहे 1 मीटर. त्यावेळेस फ्रिंज विड्थ साहजिकच W1 म्हणूयात आणि ते उत्तर आहे 0.4 मिलीमीटर mm. नंतर काय केलंय, हे अंतर 25 सेंटीमीटरनी कमी केले. पहा, eyepiece is moved toward the slit by 25 centimeter. काय म्हटलंय बघा, eyepiece is moved towards slit by 25 centimeter. म्हणजे नंतरच्या टप्प्यातलं हे D2 हे जे अंतर आहे ते याच्या पहिल्या अंतराच्या 25 न कमी झालं. पहिलं अंतर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे, त्यातनं किती कमी होणार आहे, 25. म्हणजे D2 हे अंतर काय आलं, 100 वजा 25 म्हणजे 75 सेंटीमीटर. 100 वजा 25 75 सेंटीमीटर. असं असताना मग चेंज इन फ्रिंज विड्थ विचारली, नुसती बदललेली फ्रिंज विड्थ विचारली नाही. म्हणजे W1 मायनस W2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. असं असताना चेंज इन फ्रिंज विड्थ काढा असं म्हटलेलं आहे. W1 ची व्हॅल्यू माहिती म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, W2 काढावं लागेल, विड्थ ॲट द सेकंड स्टेप काढावं लागेल आणि मग आपल्याला वजाबाकी काढता येईल. W साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, W1 इज इक्वल टू लॅम्बडा D अपॉन स्मॉल d. यात फक्त मी कॅपिटल D ला D1 म्हणणार आहे. त्याचं कारण रेस्ट अरेंजमेंट बदललेली नाही. तसंच W2 बरोबर काय येईल, मग लॅम्बडा D2 अपॉन D. ह्या दोघांचा रेशो घेऊया. काय ते बघा, W1 अपॉन W2 इज इक्वल टू लॅम्बडा D1 अपॉन D. ह्याला भागिले म्हणजे उलटून गुणले स्मॉल d अपॉन लॅम्बडा D2. लॅम्बडा स्मॉल d कॅन्सल झाले. आता व्हॅल्यू ठेवूयात. W1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 0.4. आता लक्षात ठेवा 0.4 हे मिलीमीटर मध्ये आहे. W2 काढायचे आपल्याला. D1 हा 100 सेंटीमीटर आहे, D2 हा 75 सेंटीमीटर आहे. हे दोन्ही सेंटीमीटर इथं कॅन्सल झाले, त्यामुळे हे मिलीमीटर मध्ये हे सेंटीमीटर मध्ये त्याचा काही फरक पडत नाहीये. भाग घालूला 25 सत्र 25 चौक 100 25 त्रिक 75 आणि मग हे सिम्प्लिफाय केलं. 0.4 हे 3 इकडे आल्यावर याला गुणुले होतील भागिले 4 बरोबर W2. 4 नी भाग घालवला तर इथे येईल 0.1 आणि या दोघांचा गुणाकार केल्यावर W2 बरोबर उत्तर येत आहे 0.3. आता 0.4 हा मिलीमीटर मध्ये ठेवला असल्यामुळे याचं उत्तर आहे मिलीमीटर. आता डिफरन्स विचारलाय, चेंज इन फ्रिंज विड्थ विचारले. सुरुवातीची फ्रिंज विड्थ आहे 0.4, नंतरची आली 0.3, यांची वजाबाकी केली म्हणजेच W1 मायनस W2 असं घेतलं तर याचं उत्तर येत आहे 0.1 मिलीमीटर. चेंज इन फ्रिंज विड्थ इन दिस एक्सपेरिमेंट इज
0.1 मिलीमीटर आणि तसं ऑप्शन आहे ऑप्शन ए 0.1 मिलीमीटर. स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलं असेल MCQ सॉल्व करायचे आहेत म्हणजे आपल्याला न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. असाच प्रकार आहे. MCQ सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करत असताना सोबत कोरे कागद पेन्सिल घेऊन बसायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. तोंडी गुणाकार भागाकार करत असताना हे रफ वर्क करणं गरजेचं राहतं. त्याच्याशिवाय आपण उत्तरापर्यंत पोचू शकत नाही. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त MCQ सॉल्व कराल, जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढं हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पटपट जमणार आहे. इथं 2 गोष्टी साध्य करायच्या आहेत स्टुडंट. आपल्याला उत्तरापर्यंत पोचायचं आहे, फॉर्म्युले निवडायचे आहेत, कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे गणन हा पार्ट आला पहा, कॅल्क्युलेशन हा पार्ट आला, पण कमी वेळेत उत्तरापर्यंत पोचायचं आहे, दिलेल्या वेळेत उत्तरापर्यंत पोचायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस, भरपूर सराव होणं हेच इथं गरजेचं आहे. हार्डवर्क महत्त्वाचं आहे.